राज्य भाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध आहे। शासनाच्या समितीचा हिंदी सक्तीला जोरदार विरोध पाहायला मिळतोय। राज्य सल्लागार समितीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची पत्रातून विनंती करण्यात आलेली आहे। शिक्षण परिषदेने आम्हाला विचारात घ्यायला हवं होतं असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय राज्य भाषा सल्लागार समितीने हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे। शासनाच्याच समितीने हिंदी सक्तीला जोरदार विरोध केला असल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सल्लागार समितीचं खरं तर समितीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलंय आणि हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची या पत्रातून विनंती करण्यात आलेली आहे। शिक्षण परिषदेने आम्हाला विचारात घ्यायला हवं होतं असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील भाषा सल्लागार समितीने राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजीसोबत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सुरू करण्यास विरोध केलेला आहे, ज्यामुळे राज्य सरकार बचावात्मक स्थितीमध्ये आलंय। तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसं पत्र पाठवण्यात आलेलं आहे। राज्य भाषा सल्लागार समितीने हिंदी सक्तीला विरोध केलाय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख जोडले गेलेले आहेत। देशमुख सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। राज्य भाषा सल्लागार समितीकडूनच आता हिंदी सक्तीला विरोध होतोय, नेमकी कारण काय भूमिका? आम्ही भाषा सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी चर्चा केली आणि एक शासनाने एक पत्र पाठवलं मुख्यमंत्र्यांना की आपण ही जी तिसरी भाषा हिंदी सक्तीची अनिवार्य केलेली आहे ती योग्य नाही। कारण राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिली ते 5वी फक्त 2 भाषा मुळात प्रिस्क्राईब केल्या होत्या आणि आपला जो राज्य सरकारचा SCRT आराखडा होता, प्राथमिक आराखड्यामध्ये 2 भाषेचं दिलं होतं, तर अंतिम आराखड्यात 3 भाषा दाखवलेल्या आहेत। तर हा बदल का झाला हा एक प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे छोट्या मुलांच्यावर आधीच 2 भाषा शिकायचं बर्डन असताना तिसरी भाषा शिकणं कितपत संयुक्तिक आहे हा खरा प्रश्न आहे। म्हणजे ह्यामध्ये एक तर मानसशास्त्राचा विषय आहे आणि दुसरं म्हणजे आजची परिस्थिती काय आहे। आजची मराठी आणि इंग्रजी आपल्याकडे सक्तीची असल्यामुळे त्या विषयाची गुणवत्ता मुलांना 5-5 वर्ष 6 शिकून देखील पुरेशी प्राप्त होत नाही। त्याची अनेक कारणं आहेत, त्या काळात ती जात नाहीये परंतु ती आहे। तर आपण मराठी आणि इंग्रजीची गुणवत्ता वाढवायच्या ऐवजी आपण नवीन तिसरी भाषा सुरू करत आहोत। त्यासाठी जे लागणारे शिक्षक आहेत ते आपण नियुक्त करणार आहोत का? आधीच महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांमध्ये फक्त 1 शिक्षक शिकवत असतात, काही फक्त 2 शिक्षक असतात, त्यामुळे शिक्षकांची संख्या खूप बदलत आहेत। तर अशा वेळी एक नवीन भाषा इंट्रोड्यूस केली तर आपल्याला अधिक शिक्षक लागणार आहेत। आणि हिंदी आपल्याकडे 5वी पासून पहिल्यापासून आहे। त्रिभाषा सूत्रानुसार अगदी 1968 पासून जेव्हा हा विषय सुरू झालेला आहे त्रिभाषा सूत्राचा, आपण ती अडॉप्ट केली आहे आणि 5वी पासून आपल्याकडे 10वी पर्यंत हिंदी संस्कृत असे 8वी पासून 2 विषय आपण दिलेले आहेत तसं। आणि महाराष्ट्रामध्ये मुलांना 5वी पासून हिंदी पारंगत झालेले आहेत, कारण लिपी समान आहे, वातावरणामध्ये हिंदी असल्यामुळे पहिलीपासून शिकायची आणि पारंगत निर्माण करायची गरज नाहीये। त्यामुळे अननेसेसरी बंद टाकणार आहोत। आणि दुसरा मुख्य मुद्दा जो आहे तो आहे भाषिक मराठी। देशमुखजी, तुमची भूमिका खरं तर लक्षात आली। धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।